नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेघना कावले मॅडम यांच्या प्रेरणादायी आव्हानानुसार व गट शिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुळे व शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील गोंडजेवली तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शैक्षणिक वर्ष 2025-26च्या पहिल्याच दिवशी एक पेड माँ के नाम या अनोख्या उपक्रमासह उत्साही वातावरणात सुरुवात करण्यात आली। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळीने सजावट करण्यात आली होती। तसेच पारंपरिक हलगी वादन करत व बैलगाडीतून घोड्यावरून विद्यार्थ्यांची दिंडी काढून जंगी स्वागत करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक उत्तम बाबळे व संपूर्ण पदाधिकारी, शिक्षक वृंद, वनाधिकारी यांच्या पुढाकाराने फूल व रोपट्यांनी नवगतांचं विद्यार्थ्यांचं जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आलं। प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक रोपटं भेट देण्यात आलं। यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आईप्रती कृतज्ञता, निसर्गाप्रती प्रेम व सामाजिक भान जागृत करणं हा होता। तसेच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली। शिक्षणाचा हा पवित्र प्रारंभ ज्ञान, घोड्यावरून मिरवणूक तसेच हलगीचे वादन व बैलगाडीतून मिरवणूक केल्याबद्दल आणि आईच्या मायेच्या संगमाने भावनिक व पवित्र ठरला, आकर्षक ठरला। पहिले पाऊल व हाताचे ठसे घेत माझे शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। आयुष्यातील शैक्षणिक प्रवासाची ही सुरुवात विद्यार्थ्यांना न विसरण्यासारखा अनुभव देणारी ठरली। या प्रसंगी विद्यार्थ्यांना गोड भोजन देण्यात आलं। शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे हा उपक्रम उत्साहाने यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत। शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांचा कुतूहलाचा, आनंदाचा व उत्साहाचा दिवस झाला। गोंडजेवली तांडा नेहमीच विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह द्विगुणित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं। यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व औक्षण तसेच पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सर्व विद्यार्थ्यांवर शाळेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली। चिमुकल्यांसाठी हा अनुभव नवीनच होता। विशेष करून विद्यार्थ्यांचा आवडता खाऊ वाटप करण्यात आला। यावेळी काढण्यात आलेली हलगी वादन, जिथे लग्नासाठी घोडे वेळेत उपलब्ध होत नाही तिथे घोड्यावरून व बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक, रांगोळी, फुलांची व फुग्यांची सजावट, सेल्फी पॉइंट या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं। सौजन्य धनराज जाधव बैलगाडी उपलब्ध करून दिली। घोडा उत्तम महाराज यांनी उपलब्ध करून दिला। हलगी रामू विशेष सहकार्य राजू जाधव, मधुकर जाधव, मुन्ना राठोड यांच्या सहकार्य मिळालं। किनवट तालुक्यातील तेलंगणा व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या या गावाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या भेटीचा एक विशेष क्षण अनुभवला। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणावरील ओढ पाहून ऊर्जा आणि आशेने मन भरून गेलं। यावेळी या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी PSI सुभाष राठोड, प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख सत्यनारायण कौड, वरिष्ठ मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर, शाळेत सदिच्छा भेट माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरंडकर साहेब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। उपक्रमात गावचे सरपंच सुधाकर जाधव, सुरेश जाधव, पोलीस पाटील उदय राठोड, अंकुश पवार, रेखोबा जाधव, सखाराम राठोड, लता जाधव, सविता चव्हाण, गोंडजेवली शाळेचे मुख्याध्यापक बुरावाड राजेश कुमार, सहशिक्षक बसवराज आचार्य व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी, शिक्षणप्रेमी, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केलं।